संत पुरंदरदास हे कर्नाटकातील विठ्ठल संत परंपरेतील प्रमुख संत आहेत. यांचा काळ इसवी सन 1484 ते 1564 हा होता. यांचा जन्म महाराष्ट्रात पुण्यापासून जवळच असलेल्या पुरंदरगडावर झाला असे म्हणतात. पण काही पंडितांच्या मते कर्नाटकात बेलारी जिल्ह्यात हंपीजवळ जे पुरंदरगड नामक गाव आहे तेच यांचे जन्मस्थान होय. यांचे पिता वर्दप्पा नायक हे मोठे सराफ होते. हंपीजवळ कमलापूर येथे एक ताम्रपट मिळाला आहे. त्यावरून कळते की ते वसिष्ठ गोत्री यजुर्वेदी ब्राह्मण होते. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मक्का किंवा कमलांबा असे होते. तिरुपती येथील नावावरून श्रीनिवास किंवा तिरुमल्लयप्पा असे नाव ठेवले. त्याला तिम्मप्पा किंवा शिवप्पा असेही म्हणत. लहानपणीच विद्वान आचार्यांजवळ तिम्मप्पाचे संस्कृत व कन्नड या भाषांचे उत्तम अध्ययन झाले. त्यांनी संगीताचेही शास्त्रशुद्ध ज्ञान मिळवले होते. वयाच्या 16व्या वर्षी तिम्मप्पाचे लग्न सरस्वती नामक एका सुशील मुलीशी झाले. या दंपत्याला 4 पुत्र व 1 कन्या अशी 5 अपत्ये झाली. पुत्रांची नावे वर्दप्पा, गुरुअप्पा, अभिनवप्पा आणि मध्वप्पा अशी होती. वडिलांच्या मृत्यूनंतर तिम्मप्पाने त्यांच्या सराफीचा व्यवसाय स्वतःच्या हुशारीने खूप वाढवला. विजयनगर सम्राट कृष्णदेवराय यांच्या दरबारात त्यांना फार मान होते. एवढे धनाढ्य असूनही ते अत्यंत कृपण होते. पण कालांतराने ते त्यागी व विरक्त कसे बनले त्याविषयी एक आख्यायिका सांगतात. ती अशी: एके दिवशी पांडुरंग एका वृद्ध व गरीब ब्राह्मणांचे रूप घेऊन तिम्मप्पाच्या पेढीवर आला आणि मुलाच्या लग्नासाठी काही द्रव्य मागू लागला. पण तिम्मप्पाने त्याला काहीही न देता वाटेला लावले. मग तो ब्राह्मण त्याची पत्नी सरस्वतीकडे गेला व त्याने तिला काही द्रव्य मागितले. घरातील कोणतीही वस्तू ती पतीच्या परवानगी वाचून याचकाला देऊ शकत नव्हती. म्हणून मग तिने स्वतःची नथ काढून ती त्या याचकाला देऊन टाकली. ती नथ घेऊन तो ब्राह्मण परत तिम्मप्पाकडे गेला व त्याने ती नथ विकत घेऊन तिची योग्य किंमत देण्याबद्दल तिम्मप्पाला विनंती केली. ती नथ हाताळताना तिम्मप्पाला संशय आला की ही नथ आपल्या पत्नीचीच असावी. पण ब्राह्मणाला त्या नथीची किंमत देऊन त्याने ती तिजोरीत ठेवली व घरी गेल्यावर पत्नीला नथीविषयी छेडले. त्यामुळे सरस्वती फार घाबरली. आता आपली धडगत नाही असे समजून तिने विषप्राशन करून जीव द्यायचे ठरवले. लगेच विषाचा पेला तयार करून तिने तो ओठाला लावण्यासाठी उचलला. एवढ्यात एक चमत्कार झाला. सरस्वतीची नथ पटकन तिच्या पेल्यात येऊन पडली. तिला अत्यंत हर्ष झाला. ती नथ घेऊन ती पतीकडे गेली. तेव्हा तोही चकित झाला. दुकानात परत जाऊन पाहतो तर तिजोरीत नथ नव्हती. या चमत्काराने तिम्मप्पा चपापले. त्याने घरी येऊन पुन्हा चौकशी केली. तेव्हा पत्नीने त्याला त्या ब्राह्मणाविषयी सांगितले. मग त्यांनी त्या ब्राह्मणांचा खूप शोध घेतला पण तो त्यांना सापडला नाही. त्यावेळी तिम्मप्पाच्या लक्षात आले की प्रत्यक्ष परमेश्वरच ब्राह्मणाच्या रूपाने आपल्याकडे याचक होऊन आले होते. आपण मात्र त्याला काही न देता विनमुख पाठवले. धिक्कार असो माझ्या संपत्तीचा, त्याहून माझ्या कृपणपणाचा. अशा पश्चातापाने त्यांनी एकदम वृत्तीच पालटली. मग त्यांनी याचकांना व गोरगरिबांना बोलावून आणून आपली सर्व संपत्ती दान देऊन टाकली. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी भिक्षेची झोळी खांद्यावर लावली. थोड्याच दिवसात तिम्मप्पाला पांडुरंगाने स्वप्नात येऊन विजयनगरला जाण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ते आपल्या परिवारासह हंपी येथे जाऊन राहिले. तिथे त्यांनी व्यासरायांकडून वैष्णव पंथांची दीक्षा घेतली. व्यासरायांनी त्यांचे पुरंदर विठ्ठल असे नाव ठेवले. त्यांच्या मराठीतील सत्यधर्मतीर्थ नामक संतांनी त्यांना पुरंदरदास म्हटले व तेच नाव पुढे रूढ झाले. पुरंदरदास हे ब्रह्ममध्व भागवत संप्रदायातील आहेत. विजयनगर येथील वास्तव्यात पुरंदरदास रोज सकाळी नगरात फिरून आपल्या सुरेल व गोड आवाजात भक्तिगीते गात असत. त्यांची कवित्व कीर्ती ऐकून कृष्णदेवरायही त्यांचे भक्त बनला. त्यांनी तिरुपती येथील देवालयात पुरंदरदासांसाठी एक वेगळा मंडप बांधून दिला. तो दासमंडप म्हणून आजही प्रसिद्ध आहे. पुरंदरदासांनी संबंध भारताची तीर्थयात्रा करून सर्व तीर्थक्षेत्रात काही काळ वास्तव्य केले आणि तिथल्या निरनिराळ्या देवतांवर पदे रचली. पंढरपूर क्षेत्रातही त्यांनी दीर्घ काळ वास्तव्य केले. तिथे असताना त्यांच्यावर एक अत्यंत दुर्धर प्रसंग ओढवला. अशी एक कथा सांगितली जाते की पंढरपुरात एक नर्तकी होती. ती विठ्ठलाची एकनिष्ठ भक्त होती. एके दिवशी पुरंदरदासांचे रूप घेऊन पांडुरंग त्या दासीच्या घरी गेले
आणि त्याने तिचे नृत्य गायन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तिनेही अत्यंत भक्तिभावाने त्यांची ती इच्छा पूर्ण केली. त्यामुळे प्रसन्न होऊन देवाने आपल्या हातातले एक अमोल कंकण तिला दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी देवाच्या हातातले कंकण नाहीसे झाल्याचे पुजाऱ्यांना कळले व त्यांची शोधाशोध सुरू झाली. शेवटी ते कंकण त्या नर्तकीजवळ सापडले. पुरंदरदासाने ते आपल्याला दिले असे तिने पुजाऱ्यांना सांगितले. त्यांनी लगेच पुरंदरदासाला पकडून देवळात नेले आणि एका खांबाला बांधून यथेच्छ मारले. इतक्यात गाभाऱ्यातून देववाणी ऐकू आली की मीच पुरंदरदासाच्या वेशात जाऊन ते कंकण दासीला दिले होते. तुम्ही पुरंदरदासाला सोडा व त्याला त्या खांबाला बांधले त्याची पूजा करा. मग पुजाऱ्यांनी पुरंदरदासांना सोडून त्यांची क्षमा मागितली व त्यांची मूर्ती त्या स्तंभावर कोरली. तो स्तंभ दासर स्तंभ म्हणून आजही प्रसिद्ध आहे. भक्तजन पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी प्रथम त्याला वंदन करतात. त्यालाच गरुडस्तंभ किंवा पुरंदरदास स्तंभ असेही म्हणतात. आयुष्याच्या अखेरचे दिवस पुरंदरदासांनी हंपी येथे ईश्वर सेवेत घालवले व शेवटी तिथेच देह ठेवला. पुरंदरदासांनी कन्नड भाषेत विपुल काव्यरचना केली. आत्मशुद्धी, आत्मोद्धार व त्याचबरोबर सर्वांचा उद्धार हे त्यांनी जीवनाचे उद्दिष्ट मानले होते. यासाठी साधन म्हणून त्यांनी परमेश्वराची अनन्य भक्ती उपदेशली. त्यांच्या काव्यात त्यांनी निस्सीम भक्ती, उत्कट प्रेम व ईश्वरांच्या दर्शनाची आत्यंतिक तळमळ या गोष्टी सर्वत्र दिसून येतात. भक्तीचा महिमा गाताना ते म्हणतात, भक्ती हेच संसारातले परम भाग्य होय. पद्मनाभाच्या चरणाचे स्मरण हेच परम सुख होय. नामस्मरणाचे महत्त्व त्यांनी आपल्या पदात जागोजागी सांगितले आहे. हे मना, तू श्रीहरीचे स्मरण करायला विसरू नको. त्या श्रीहरीच्या प्राप्तीसाठी यज्ञयाग करण्याची किंवा संन्यास घेण्याची आवश्यकता नाही. केवळ त्याच्या नामस्मरणानेच सर्व पापे नष्ट होतील. पुरंदरदास जसे महान भगवत भक्त होते तसे श्रेष्ठ संगीतज्ञही होते. त्यांना कर्नाटकात संगीताचा पितामह मानतात. असे हे पुरंदरदास विठ्ठल भक्तांमधील एक प्रमुख संत असून भगवंतांना अतिशय प्रिय आहेत.